क्रिस्पी वडा जो आहे तो तयार आहे. तो कुठेही तुम्हाला तेलकट झालेला दिसणार नाहीये. आणि हेच या वड्याचं वैशिष्ट्य आहे की ब्रेड क्रम्स लावलेत आणि त्याने तेल पण ओढलं नाही पाहिजे. त्यासाठी काही ट्रिक वापरले जातात, त्या मॅडमनी सिक्रेट ठेवलेले आहेत. आपण आता वडा टेस्ट करून बघूयात. बरं वाटलं की तुम्ही असं जॉबला असून सुद्धा व्यवसायाचा निर्णय घेतला आणि जमते सगळं हे गणित. हा जमते. कोल्हापूरच्या हुतात्मा पार्क पाशी आणि हुतात्मा पार्क पाशी सोनाली पवार मॅडम आहेत. ते एक फूड स्टॉल चालवतात आणि गेल्या महिनाभरापासून कोल्हापूरमध्ये ट्रेंडिंग असणारा क्रिस्पी वडापाव ते बनवत आहेत. आणि ह्यांचा महिना झाला इथं स्टॉल चालू आहे. तर इथं पदार्थ कसे केले जातात आज आपण त्यांना भेटून विचारणार आहोत. तर मॅडम नमस्कार. आपला स्टॉल कधीपासून आहे? आता 1 महिना झाला. 1 महिना झालाय. बरं, याच्या आधी आपलं काही फूड लाईन मधला काय अनुभव आहे? व्हिडिओ वगैरे बघून बर. मी तिथे हॉस्पिटलला जॉबला असते. मी मंगलमूर्ती हॉस्पिटलला पार्ट टाइम जॉब करतो. 4 ते 10 वेळेस आमचं चालू असतं क्रिस्पी चीज वडापाव. बरं. त्यामध्ये आम्ही पाव, चीज, मोझरेला चीज वापरतो आम्ही. बरं. चिली फ्लेक्स वापरतोय, बटाटे भाजी, परत पुदिना चटणी वापरतोय आम्ही त्याच्यामध्ये. आणि बेडकम लावून फ्राय करता. फ्राय करून कस्टमरला. चीज कुठलं वापरताय? चीज मोझरेला चीज वापरतो. मोझरेला चीज. मोझरेला ओके. चीज. आणि आता गॅस नाही आहे पण तुम्ही बघता इथं शेगडी बघा मित्रांनो. लाकडाची एक शेगडी तयार केलेली आहे आणि त्याच्यावरती आता गॅसचा जो काय प्रॉब्लेम आहे सिलेंडरचा, तर सध्या सिलेंडर मिळत नाहीत आणि किमती ज्या आहेत त्या खूपच जास्त झालेल्या आहेत. पण तुम्ही आता चालू केल्यानंतर तो प्रॉब्लेम झाला असेल ना? हा, चालू केल्यानंतर ना प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही पहिल्यापासूनच शेगडी घ्यायचा निर्णय घेतला चुलीवर. कारण बऱ्याच व्यावसायिकांचं असं झालं की त्यांनी व्यवसाय चालू केला आणि ते सिलेंडरचे प्रॉब्लेम वगैरे झाले. त्यामुळे बरेच प्रॉब्लेम झाले. पण असे काही जुगाड करून आता सगळ्यांनी व्यवसाय चालू केलाय. हे परवडते मॅडम? हा, परवडते बऱ्यापैकी. परवडते. ओके. तर जरा आम्हाला तुमच्या काय काय वस्तू असतात ते दाखवा जरा. हे चीज आहे आमचे. हे जरा असं तिरकं करून दाखवा. हे मोझरेला चीज आहे. ओके. हे बटाटे भाजी. बटाट्याची भाजी आहे. ओके. आणि हे पुदिना चटणी. पुदिनाची चटणी आहे. आणि हे बेडकम लावून आम्ही फ्राय करतोय. हे ब्रेड क्रम्स आहेत. ओके. तर हे बेसन पीठ. समोर बघू शकताय बेसन बेसन पीठ देखील आहे. तर समोर हे बेसन पिठामध्ये मिक्स करून वडे केले जातात. तर मॅडम या कामामध्ये तुम्हाला कोण कोण मदत करते? काय एकट्याच करताय मी सगळं? आणि माझी बहीण असते. बर. दोघी मिळून करतोय सगळे. बरं. त्या काय जॉबला असतात? त्या पण जॉबला असतात. त्यांचं पण नर्सिंग झालंय JNM. बर. त्या पण हॉस्पिटलमध्ये पार्ट टाइम जॉब करून. खरंच बरं वाटलं की तुम्ही असं जॉबला असून सुद्धा व्यवसायाचा निर्णय घेतला आणि जमते सगळं हे गणित. हा, जमतंय. जमतंय. म्हणजे सकाळी लवकर तयारी करायला लागते याची, कसं काय असते? नाही, सकाळी तयारी करतोय. बर. दुपारी 4 नंतर ना येऊन मग म्हणजे भाजी बनवणं वगैरे. भाजी वगैरे सगळं सकाळी बनवतो. त्यामध्ये करण्याची गोष्ट म्हणजे फक्त बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी फक्त. बाकी सगळे पदार्थ तयारच बाकी असतात. सगळे पदार्थ तयार असतात म्हणजे वेळ जातो ते बटाटे आणणे आणि भाजी करणे ह्याच्यामध्येच. याच्यामध्ये. ते कोण करते भाजी वगैरे? तुम्ही की भाजी दीदी? वगैरे दोघी पण बनवतोय. दोघे पण ती बनवता. कधी तिची ड्युटी असेल तसं बर. ऍडजस्टमेंट करून बनवतो. बरं. म्हणजे भाजी बनवताना तिनं मीठ टाकलं तुम्ही पण टाकलं असं नाही ना होत? असं नाही. तर तसं नाही होत. नाही. व्यवस्थित होते. हा. तर आम्ही त्यांना भाजी बघितली आपण कशी दीदीने केलेली आहे. मोझरेला चीज खूप चांगला क्वालिटीचं वापरलंय आणि पीठ जे आहे ते करून ठेवलेलं आहे. ओके. आता हे समोर आपण बघतोय ते हे ब्रेड आहेत. ब्रेड मध्ये जरा उघडून दाखवा किंवा आता मी पुदिन्याची चटणी आणि बटाटे लावलेला आहे. उचलावरती. पुदिन्याची चटणी आणि बटाटा लावलेला आहे. ओके. याच्यावरती मी आता चीज लावणार. ओके. चीज लावलं जाते थोडं. चीज लावलं जाते. असं चीज लावल्यानंतर ना चिली फ्लेक्स आहेत. हा. मला सांगा कोल्हापूरमध्ये तुम्ही आधी चालू करायच्या आधी कुठे कुठे ट्राय केलं होतं? म्हणजे नाही. कुठे टेस्ट केले? टेस्ट मनेरमाळ मध्ये केले. हा, मनेरमाळ मध्ये केले. बर. मनेर मॉल मध्ये. हा. ओके. आणि आता हे बेसन पीठ मध्ये मिक्स करून ओके. व्यवस्थित त्याला बेसन पीठ मध्ये आंघोळ घातलेली आहे त्याला आता. आणि आता पावडर लावायची. त्याच्यानंतर ना पावडर लावायची आता. ओके. आता हे ब्रेड क्रम्स मध्ये मित्रांनो आता छानपैकी कोटिंग करून घेतलेलं आहे. मॅडम रिस्पॉन्स कसा आहे तुम्ही चालू केल्यापासून? रिस्पॉन्स आहे बऱ्यापैकी तरी आहे. बर. ओके. आणि आता हा फ्राय केला जाईल. ट्राय केलेला. तेल पण मित्रांनो बघू शकताय स्वच्छ असं तेल घेतलेलं आहे मॅडमने.
तरी किती महिने तुम्ही प्रॅक्टिस करत होता? 2 महिने तरी प्रॅक्टिस केली. 2 महिने. बर. म्हणजे घरातल्यांना कोणाकोणाला पहिला टेस्ट करायला लावला? घरातल्या सगळ्यांना टेस्ट झाल्यानंतर मग ओपन केलं. सगळ्यांना पहिला. बर. म्हणजे सोडलेलं. पहिले कस्टमर घरातले आई बाबा. हा. हा हा. ओके. तर दुसरा वडा पण आता सोडलेला मित्रांनो. इथं बघू शकताय लाकडाची शेगडी आहे आणि त्याच्यावरती हे क्रिस्पी वडे केले जातात. तर स्टॉलचं नाव गार्गी क्रिस्पी चीज वडा असं आहे आणि हुतात्मा पार्क जो दिसतो इकडं, हुतात्मा पार्कच्या बस स्टॉपला लागूनच म्हणजे वॉलला लागूनच इथं गार्गी क्रिस्पी चीज वडा मिळतोय आणि या पत्त्यावरती या मित्रांनो आणि क्रिस्पी चीज वडे ट्राय करायला विसरू नका. सगळ्यात अवघड गोष्ट काय आहे यामध्ये? अवघड काहीच नाही, सगळं सोपं सोपं आहे एकदम. म्हणजे प्रॅक्टिस केल्यानंतर सगळं सोपं वाटेल. ओके. पहिल्यांदा काय प्रॉब्लेम येत होता? पहिल्यांदा गॅसच, बाकी काय नाही. गॅसचा प्रॉब्लेम येत होता. नाही तसं नाही म्हणत, ऑइल ओढून घेते कारण ब्रेड क्रम्स जे असतात ते ऑइल ओढून घेतात जास्त. हा. तर ते हे कमी करायसाठी तुम्ही काय केलं? तसं तेल मध्ये मिक्स केलं. बर. त्याच्यानंतर ना कमी तेल हे करायला लागलं. कारण मी म्हणतो ते बरोबर आहे ना, ब्रेड क्रम्स जास्त ऑइल जास्त ओढतात ऑइल होतं. आणि इतकं ऑइल ओढतात की ते आपल्याला खाता येत नाही किंवा खाल्ल्यानंतर मळमळ इतपत ते तेल ओढलं जातं. पण ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, क्रिस्पी वडा जिथे कोल्हापूरमध्ये केला जातो ते बऱ्याच ठिकाणी त्याच्यावरती त्यांनी मात केली आणि खूप छान पद्धतीने क्रिस्पी वडा दिला जातो आणि तेल खूप कमी ओढतात ते. तर ते मीठ मिक्स केलं जातं. मीठ मिक्स केलं थोडं. सिक्रेट सांगू दे ना ते का नको? नाही ठीक आहे. तर मित्रांनो आपले एका बाजूनं गोल्डन फ्राय झालेला आहे वडा, आता दुसऱ्या बाजूनं क्रिस्पी होईल. आता मित्रांनो क्रिस्पी वडा आपण समोर बघतोय आणि एका बाजूनं गोल्डन फ्राय झालाय आणि दुसऱ्या बाजून देखील गोल्डन कलर आल्यावर आता हे वडे काढले जातील. तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये सध्या ट्रेंडिंग विषय म्हणजे क्रिस्पी वडा आहे आणि बघताना खूप सोपी ही रेसिपी वाटते की चीज घाला, बटाट्याची भाजी घाला, झालं आणि फ्राय करा. पण तितकी रेसिपी सोपी नाही आहे. ब्रेड क्रम्स हे ऑइल खूप जास्त ओढतात आणि त्याच्यावरती मात करायला लागते की कमीत कमी तेल ओढलं पाहिजे ब्रेड क्रम्सने. आणि जर तसंच जर तुम्ही ट्राय करायला गेला तर तेलकट असा हा वडा होतो आणि तो जमत नाही ऍक्च्युली. पण त्याला करायला स्किल खूप लागतं आणि बरेच प्रयोग करायला लागतात. जसं मॅडम म्हणत होते की आता जवळजवळ 2 महिने त्या प्रॅक्टिस करत होत्या. मग एवढा छोटासा वडा आहे आणि 2 महिने कशाला लागतील असं वाटत असेल तुम्हाला, पण बरेच ट्रायल आणि एरर केल्यानंतर तो जमतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. कारण बरेच प्रयोग त्यामध्ये करायला लागतात. तर आपले आता वडा आपल्या समोर तयार होतोय. तर मॅडम रेट किती आहे वड्याचा? 30 रुपये. 30 रुपये. कोल्हापूरमध्ये सगळीकडे 30 आहे नाही, का आपल्याकडे? आपल्याकडेच 30 आहे, बाकीकडे 40-35 असा आहे. बरं, 40 आणि 35 आहे, पण आपल्याकडे इथं कमी रेट मिळतो. वडा आपल्याला 30 रुपये मध्ये इथं खायला मिळणार आहे. स्टॉलचं टायमिंग कसं आहे? 4 ते 10. 4 ते 10. मित्रांनो इथं समोर बघू शकता चुलीवरती इथं क्रिस्पी वडा केला जातो आणि हा चुलीवरचा क्रिस्पी वडा आपल्या समोर आता गोल्डन कलर वरती फ्राय होतोय. छान बघू शकता तुम्ही, कलर आता खूप छान चेंज झालेला आहे. आणि मॅडम इथं बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीनं वडा बनवत आहेत आणि खूप स्ट्रगल देखील करतायत. तर मित्रांनो मोठ्या संख्येने या आणि यांना सपोर्ट करायला विसरू नका, कारण दोघी बहिणी आहेत आणि इथं स्टॉल वरती इथं क्रिस्पी वडा बनवतात. वडा खूप छान पद्धतीनं आता गोल्डन कलर वरती आलाय आणि बाजूला आता वडा काढला जाईल एका प्लेट. मित्रांनो स्टॉलचं टायमिंग आहे ते संध्याकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत असतं. तर या वेळेमध्ये या आणि क्रिस्पी वडा खायचा असेल तर नक्कीच इथं ट्राय करा. या बाजूने कधी जात असाल उद्यमनगरच्या बाजूने तर हुतात्मा पार्कच्या बरोबर वॉलला लागूनच इथं आपल्याला हा स्टॉल दिसतो. गार्गी क्रिस्पी चीज वडा नावानं आहे आणि रेट आहे 30 रुपये. तर दोघी बहिणी खूप कष्ट करून इथं काही वडे बनवतात आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी मित्रांनो नक्की या आणि इथला क्रिस्पी चीज वडा टेस्ट करायला विसरू नका. तर वडा तयार झाला ना मॅडम? ओके. आता वडा हा कट केला जातोय. वा. तर कट करताना मित्रांनो आवाज ऐकू शकता तुम्ही. वा. कट करताना तसा क्रिस्पी आवाज येतोय याचा. आता टोमॅटो सॉस घातलाय. आता हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीज घातलं जाईल.
हे काय हे पेरी पेरी मसाला. पेरी पेरी मसाला. ओके. तर मित्रांनो, आता क्रिस्पी वडाची खूप क्रेज आहे कोल्हापूरमध्ये आणि बरीच तरुण मुलं ही क्रिस्पी वडा खाण्यासाठी येतात. तरुण पिढीला क्रिस्पी वडा खूप आवडतोय. आता आपण वडा टेस्ट करून बघूयात आणि नेमकं काय कारण आहे क्रिस्पी वडा सगळ्यांना आवडण्याचं ते एकदा बघूयात. तर मित्रांनो, आपल्या समोर हा क्रिस्पी वडा जो आहे तो तयार आहे. तर सध्या कोल्हापूरमध्ये खूपच ट्रेंडिंग विषय हा. आणि जसं मगाशी म्हणालो होतो की फ्राय करण्याची स्किल आहे यामध्ये. बाकी दुसऱ्या गोष्टी कुठल्या अवघड नाही आहेत, बाकीच्या गोष्टी तयारच मिळतात. पण फ्राय करण्यामध्ये खूप स्किल लागतं. आता तुम्ही जरा चेक करू शकता इथं. क्लोजअप जरा दाखवत आता. इथं दाखवा. इथं हा जो भाग आहे तो कुठेही तुम्हाला तेलकट झालेला दिसणार नाहीये. तर तेल जास्त ओढलेलं नाहीये. आणि हेच या वड्याचं वैशिष्ट्य आहे की ब्रेड क्रम्स लावलेत आणि त्याने तेल पण ओढलं नाही पाहिजे. त्यासाठी काही ट्रिक वापरल्या जातात, त्या मॅडमनी सिक्रेट ठेवलेले आहेत. तर आता वडा आपण टेस्ट करून बघूयात. तर यावरती याचं चीज घातलंय आणि पेरी पेरी मसाला पण घातलाय. आपण आता वडा टेस्ट करून बघूयात. गरम आहे बराच वडा, आताच फ्राय केल्यामुळे. दुसरा काढला ना ते. एकाच वेळी पाव वडा आणि वडापाव याचा फील देणारा असा हा वडा आहे. ज्यांनी कधी क्रिस्पी वडा खाल्ला नसेल तर कोल्हापूरमध्ये पाव वडा खूप आवडीने खाल्ला जातो. तसंच वडापाव देखील खाल्ला जातो आवडीनं. तर दोन्हीचं कॉम्बिनेशन आणि दोन्हीचं टेस्ट या वड्यामध्ये तुम्हाला खाता येणार आहे. त्याचबरोबर तरुण मुलांना आवडणारं पेरी पेरी आणि चीज, यामुळे त्याला एक खूप छान लुक येतो. आणि त्यामुळेच क्रिस्पी वडा खाण्याकडे लोकांचा कल आता सध्या वाढतोय. आणि क्रंची आणि बटाट्याची भाजी त्याचं एक कॉम्बिनेशन खूप छान लागतंय. तसंच सॉस आणि हे चीज बघू शकता तुम्ही. त्याचं पण एक छान असं मिश्रण त्यामध्ये येते. खूप छान अशी चव या वड्यामुळे मिळते. मित्रांनो, कधी या बाजूला आलात तर या स्टॉलवरती या. सोनाली मॅडम इथं स्टॉलवरती असतात. 4 ते संध्याकाळी 10 पर्यंत स्टॉल असतो. तर इथे या. आणि वडा आहे तो 30 रुपयाला आहे. माझे नाव सोनाली पवार. हा. हुतात्मा पार्क गार्डन शेजारी क्रिस्पी चीज वडा, गार्गी क्रिस्पी चीज वडा आहे. सगळ्यांनी या आणि आमचा क्रिस्पी चीज वडा टेस्ट करून जावा. ओके, थँक्यू. मॅडम, आपले पार्टीच्या वगैरे ऑर्डर आपण घेतोय, स्वीकारतोय. हा, पार्टी ऑर्डर्स, बर्थडे पार्टी वगैरे सगळं स्वीकारले जातं. बरं. त्यासाठी कुठला नंबर ठेवलाय? कोणाला जर कॉल करायचा असेल? नंबर आहे, सांगतो नंबर. 8668 2373 02 या नंबरवर संपर्क साधावा. ओके. तर मित्रांनो, या मॅडमने सांगितलेल्या नंबरवरती कॉल करा. आणि पार्टीची जे काय बुकिंग असेल, आपले छोटे मोठे कार्यक्रम असतील तर त्यासाठी फोन करा. आणि क्रिस्पी चीज वडा तुम्हाला त्या फोनवरती मिळेल. मॅडम, पार्सलचं वगैरे काय वेगळे चार्जेस वगैरे असतात? नाही, चार्जेस वगैरे काय नसतात. वेगळे काय नाही. ओके. तर मित्रांनो, नक्की या आणि मॅडमला सपोर्ट करा. 1 महिना झाला आता इथं स्टॉल आहे. तर मोठ्या संख्येने या आणि इथं सगळ्यांनी यांना सपोर्ट करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूयात असाच एका सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत राम राम.